Hello dear students, welcome to SK Sir's Maths Academy. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बद्दल डिस्कस करतोय आणि त्याच्यामध्ये रूल 1 जो की आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन साठी तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आता आपण सेकंड रूल बघणार आहोत आणि सेकंड रूल बघण्यासाठी हे माहिती पाहिजे की सेकंड रूल कधी अप्लाय करायचा आहे. तर लक्षात ठेवा की जो आपण रूल नंबर 2 बघणार आहोत, रूल नंबर 2 हा केव्हा अप्लाय करणार आपण, तर आपल्याकडे असणारं जे काही फंक्शन आहे ओके ते फंक्शन म्हणजेच कुठलं mdx प्लस ndy हा आहे स्टँडर्ड फॉर्म. ओके, इफ mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 कॅन बी रिटन ॲज आता हे ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. एक स्पेसिफिक फॉर्मॅट पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की इकडे माहिती आहे ते dx आहे बरोबर, dx. तर ह्या m मधनं y कॉमन निघाला पाहिजे आणि म्हणजे काही शिल्लक राहील फंक्शन त्याला मी काय नाव दिलंय, f1 नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय त्याला, f1 xy. म्हणजे f1 इज अ फंक्शन ऑफ x अँड y. याच्यातनं कॉमन काय काढलंय मी, y कॉमन काढलेला आहे dx प्लस आता n मधनं काय कॉमन काढायला पाहिजे, तर n मधनं आपण x कॉमन काढणार dy. ओके, आणि इथे f2 xy is equal to 0. So if the given differential equation can be written as f1 xy y dx म्हणजे याच्यातनं y कॉमन काढलाय आणि इथे याच्यामधनं x कॉमन काढलाय असं जर लिहिता आलं तर आपण त्याच्यासाठी आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहू शकतो मित्रांनो. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू एकदम इझी असा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे mx मायनस ny. डोंट फॉरगेट इथे mx प्लस ny कोणासाठी होतं, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन साठी. कोणासाठी होतं, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन साठी. पण आपल्याकडे असणारं डिफरन्शियल इक्वेशन जर ह्या फॉर्मॅटमध्ये असेल त्याच्यामध्ये इथे x dy आणि इथे y dx असं जेव्हा असेल तेव्हा तुम्ही बिनधास्त काय करू शकता, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकता. आपण जास्त प्रॉब्लेम्स घेऊन आपण हे जास्त बेटर कॉम्प्रिहेंड करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो आपण फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर बद्दल डिस्कशन केलं, कारण बाकी कुठल्या गोष्टींची गरज आहे का, तर बिलकुल नाही. आपण रूल 1 मध्ये जे काही आयडियाज वापरलेले आहेत सगळं सेम करायचे, तेच रूल्स वापरायचे आहेत, अजिबात चेंज नाही. 1 बाय 1 स्टेप्स बघूयात आपण. सो फर्स्ट स्टेप नंबर 1 ज्याच्यामध्ये हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही ते बघायचंय. ओके, सो आहे का स्टँडर्ड फॉर्म मध्ये mdx प्लस ndy असं जेव्हा म्हणतो तेव्हा हा पूर्ण पार्ट म्हणजे काय आहे m आणि हा इथून एवढा पूर्ण पार्ट म्हणजे काय आहे n, मध्ये प्लस साइन आहे. सो mdx प्लस ndy म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आणि असं असेल तर आपल्याला त्याच्यातनं काय सांगता आलं पाहिजे, त्याच्यातनं m कोण आणि n कोण हे सांगता आलं पाहिजे. सो m इज इक्वल टू ह्या y ने मी मल्टिप्लाय करून घेईल. समजत नसेल तर हे सगळं लिहिणार आहे मी तुमच्यासाठी. ओके, मग आता हे आपण सॉल्व्ह करूयात. समजा हे इकडे सॉल्व्ह करतो मी, m y मल्टिप्लाय केलंय प्लस एक्स वाय स्क्वेअर. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे n काय आहे ते लिहिणे गरजेचं आहे, x1 प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, राईट. आणि मग याचं कॅल्क्युलेशन हे मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल, x इंटू 1 म्हणजे काय मिळेल, x मिळेल बरोबर. त्याच्यानंतर प्लस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स म्हणजे एक्स क्यूब वाय स्क्वेअर, राईट. सो m आणि n मिळाला आपल्याला. सेकंड स्टेप जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं असतं एक्झॅक्टनेस. सो स्टेप नंबर 2 त्याच्यामध्ये चेक करतो आपण एक्झॅक्टनेस. एक्झॅक्टनेस चेक करायचा म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायच्या. कुठल्या, डॅ बाय m बाय डॅ बाय y इज इक्वल टू डॅ बाय डॅ बाय. हे इतका वेळा केलेला आहे. आपण रूल 1 वर 3 और 4 सम्स केल्यात, एक्झॅक्ट वर आपण जवळजवळ 4-5 सम केल्यास म्हणजे 8 ते 10 सम झालेत आपल्या. आणि त्या सगळ्यामध्ये हीच प्रोसिजर करायची. सो पार्टच झालेला असणं एक्सपेक्टेड आहे. सो डॅ बाय वाय कोणाची, याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची y प्लस एक्स वाय स्क्वेअर. याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, विथ रिस्पेक्ट टू y करतोय. सो y इथे आहे म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x हा कॉन्स्टंट आहे ऍज इट इज आणि y स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y येते म्हणून मी इथे लिहिले 2y. सो माझ्याकडे पहिली पार्शियल डेरिव्हेटिव्ह आली डॅ बाय m बाय डॅ बाय y
राईट. आणि दुसरी डेरिव्हेटिव्ह आता मला कॅल्क्युलेट करायची आहे, ती येणार आहे डॅबा एन बाय डॅबा एक्स, म्हणजे डॅबा बाय डॅबा एक्स, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहावं लागेल, एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स क्यूब वाय स्क्वेअर. राईट. सो याची डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे एक्स आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह काय ना विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो म्हणजे वायला कॉन्स्टंट्रेट करायचं, म्हणजे याचा अर्थ असा झाला वाय ॲज इट इज राहील, पण एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x येणार, आणि वायची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, सॉरी वाय कॉन्स्टंट आहे सो ॲज इट इज येईल. इथे बघा, इथे एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह यायची म्हणजे काय येणार 3x स्क्वेअर, आणि वाय स्क्वेअर ॲज इट इज, कारण तो कॉन्स्टंट आहे. सो सेकंड डेरिव्हेटिव्ह मिळाले डॅबा एन बाय डॅबा एक्स. राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह भेटल्या. पहिली पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाली इकडे, आणि दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाली इकडे. ह्या दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. मग याच्यावरनं कंक्लुजन आपण काय लिहिणार आहोत, आपण लिहिणार याच्यावरनं डॅबा एम बाय डॅबा एन, डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. आहे का इक्वल? नाही, इकडे ही ऍडिशनल टर्म आली. सो हे झाल्याच्या नंतर आता आपलं कंक्लुजन असं आहे, काय कंक्लुजन आहे आपलं सांगा, की गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. काय आहे ते? नॉन एक्झॅक्ट. राईट. आणि ते जर नॉन एक्झॅक्ट असेल तर आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये फाइंड आउट करावं लागतं, थर्ड स्टेपमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरोबर. सो आपण थर्ड स्टेपमध्ये फाइंड आउट करणार आहोत इंटिग्रेटिंग फॅक्टर. कशासाठी? तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला, सॉरी नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. ओके, क्लिअर आहे, समजतंय? मग आता त्याच्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा हे आपण तर करणारच आहोत, पण त्यासाठी आपण असं सांगणार की क्लिअरली गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज इन द फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये आहे? जो आपण रूल शिकवलाय रूल नंबर 2 त्या फॉर्म मध्ये आहे. सो तो फॉर्म कुठला आहे की तुमच्याकडे काय असतंय, इथे समजा f1 xy, आणि काय कॉमन काढायचं याच्यातनं y कॉमन निघाला पाहिजे dx, प्लस f2 xy, आणि काय कॉमन असला पाहिजे, x कॉमन असला पाहिजे, dy इज इक्वल टू 0. करेक्ट. ह्या फॉर्मॅटमध्ये ते आहे, आणि म्हणून आपल्याला माहित असणाऱ्या रूल नंबर 2 वरनं आपण त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करू शकतो. 1 अपॉन काय आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर, mx मायनस ny. हा आहे तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला. आता हे काय एकदा क्लिअर झालं आपलं की मग आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूज पुट करायच्यात. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1 अपॉन, आणि आता 1 व्हॅल्यू ठेवत, ही m जो आहे, m बघा हा m आहे, हा m ॲज इट इज लिहायचा आहे, म्हणजे m जो आहे तो ॲज इट इज लिहायचा, म्हणजे y प्लस एक्स वाय स्क्वेअर, आणि त्याला मल्टिप्लाय कोण आहे, x आहे, मायनस आता n पूर्ण लिहायचा, हा n आहे पूर्ण, तो ॲज इट इज लिहिला, एक्स मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स क्यूब वाय स्क्वेअर, आणि डोंट फॉरगेट की याला मल्टिप्लाय करायचं आहे y ने. इथे आपण n लिहिलाय, पण इथे n मध्ये प्लस आहे, सो इथे मला प्लस लिहायला लागेल, तेवढं ऍडजस्ट करायचंय प्लस. आता कॅल्क्युलेट केल्यावर काय येतंय ते बघूयात आपण. एक्स ने मल्टिप्लाय करायचं एक्स वाय, प्लस एक्स ने मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, इथे मायनस साइन आहे, सो मायनस, ह्या एक्सला मायनस लागणार आहे, पण त्याला मल्टिप्लाय वाय पण आहे, सो मायनस, सो वाय लागला त्याला. इथे बघा मायनस प्लस काय लिहिणार, मायनस, आणि ह्या वायने याला मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे एक्स स्क्वेअर आहे जागेवर, वाय इंटू वाय काय होणार, वाय स्क्वेअर. ह्या मायनसने मायनस करायचं, म्हणजे मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. ओके. सो ह्याप्रमाणे ते येणार आहे आपलं. मग आता कॅन्सल काय होतंय ते चेक करूयात. सो इथे एक्स वाय आणि हा एक्स वाय कॅन्सल, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल, प्लस मायनसच्या हिशोबाने, आणि म्हणजे फायनली आन्सर जे आहे ते आन्सर येणार आहे 1 अपॉन मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. करेक्ट. सो हा आहे आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग आता ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरचा जर विचार केला आपण, तर तुम्ही असा लिहू शकता की मग इथे -1 जो मल्टिप्लायर आहे त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह लिहू शकता, म्हणजे 1 अपॉन एक्स क्यूब वाय क्यूब असा लिहिला तरी चालेल, काय अडचण नाही. नेक्स्ट स्टेप,
विच इज स्टेप नंबर 4. आणि ही एवढी सोपी नाही, कारण याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने. कोणाला? तर त्या जे काही तुमच्याकडे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म मधलं त्याला, म्हणजेच काय mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं असतं. इकडे काय मल्टिप्लाय केलं तरी 0च येतं. सो असं करायचं. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे 1/x³ y³ आणि पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं आहे. आता इथे डिफरन्शियल इक्वेशन लिहिताना मी हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे त्याच्याऐवजी काय लिहिणार, हे लिहिणार. त्याचं कारण असं की मला हे कॅल्क्युलेशन इझी करायचे. y प्लस एक्स वाय स्क्वेअर काय आहे, याला मल्टिप्लाय dx प्लस n म्हणजे हा पूर्ण अंडरलाईन केलेला पार्ट म्हणजे हे येतं त्याच्याऐवजी. सो x प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस x³ वाय स्क्वेअर, राईट. सो dy दिस इज इक्वल टू 0. आता 1 बाय 1 करूया. मी शिकवलं की ह्या प्रत्येक टर्मला याने डिवाइड करायचं. म्हणजे काय होणार, y आहे, y ला डिवाइड करणार मी x³ y³ ने, बरोबर. मी ऑलरेडी सांगितलं की ते मायनस आहे, तुम्ही मायनस लिहिला तरी चालेल, पण मी काय सांगितलं की त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्सिडर करून घेऊयात. सो प्लस केला तरी चालेल, कारण कोइफिशियंटने फरक पडत नाही. मी सांगितलं जर 2 असता तर कॅन्सल केला असते की नाही, -2 असता तर कॅन्सल केला असते की नाही, -2, येस. सो सिमिलरली, आणि मायनस ठेवला तरी काही फरक पडत नाही. सो इथे आहे, नंतर इथे एक्स वाय स्क्वेअर अपॉन याने डिवाइड करूया x³ y³, राईट, dx प्लस इथे x अपॉन x³ y³ प्लस x² y अपॉन x³ y³ प्लस x³ y स्क्वेअर अपॉन x³ y³ dy इज इक्वल टू 0. अभी इसको सॉल्व करना है. म्हणजे नक्की काय करायचंय बघा, कॅन्सल करायचं, जेवढं होईल तेवढं कॅन्सल करूयात. सो इथे हा y आहे, ह्या y पैकी एका y ला तो कट करल, बरोबर. त्याच्यानंतर इथे y स्क्वेअर आहे, इथल्या क्यूबला कट करल, एकच y राहिले. इथे x आहे, याच्यातल्या पण एका x ला कट करल, म्हणजे स्क्वेअर राहील. इथे x आहे, तो याच्यातल्या एका याला कट करल. इथे स्क्वेअर आहे, हा डायरेक्ट पूर्ण क्यूब कट होईल, फक्त x राहील. इथे y आहे, त्याच्यातल्या एका याला कट करल तो. इथे x³ आहे, पूर्ण x³ ला कट होईल, y स्क्वेअर ह्या क्यूबला कट करून टाकल. सो फायनली आपल्याकडे काय आलंय बघा, इथे आहे 1 अपॉन इथे काय आहे x³ आणि इथे एकच y कट झालाय, म्हणजे किती राहिले, 2 राहिले, म्हणजे y स्क्वेअर झालं. प्लस इथे हे दोन्ही कट झालेत, म्हणजे 1 अपॉन आले, आणि इथे मात्र x³ मधला फक्त एकच x गेलाय, म्हणजे x स्क्वेअर आलं. इथे सुद्धा बघितलं तर लक्षात येईल की पूर्ण क्यूब कट झालाय, फक्त y राहिलाय. सो फक्त y. ठीक आहे, हे केअरफुली करणं एक्सपेक्टेड आहे मित्रांनो, थोडंसं प्रॉपरली करा, त्याच्याशिवाय होणार नाही. प्लस इथे आहे 1 अपॉन, याच्यातला फक्त काय झालाय, क्यूब मधला एकच x कट झालाय, म्हणजे x स्क्वेअर आहे तुमच्याकडे. इथे y³ आहे, त्याच्यानंतर प्लस इथे तुमच्याकडे डिनॉमिनेटरला, इथे बघा ह्या स्क्वेअर मुळे ह्या पूर्ण क्यूब कट झाला, फक्त एकच x राहिला. सो एक x राहिला, तो x लिहिला. इथे आहे तुमच्याकडे y स्क्वेअर, कारण एकच y गेलाय. प्लस इथे पूर्ण क्यूबला कट झालाय स्क्वेअर, म्हणजे इथे फक्त काय राहिलंय 1/y dy इज इक्वल टू 0. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. आता हे ऑब्झर्व करायचंय की हा जो पार्ट आहे याला आपण आता इथून पुढे काय म्हणणार आहोत, m म्हणणार, आणि हा जो पार्ट आहे इथून पुढे याला काय म्हणायचंय, n असं म्हणायचंय. ठीक आहे, मग याच्यातनं परत पोरं म्हणतील डिवाइड कुठं आणलं सर तुम्ही, m कसं काय डिवाइड केला, n कसं काय डिवाइड केला. ओके, सो ते कन्फ्युजन टाळण्यासाठी ते. नाव नेक्स्ट स्टेप विच इज स्टेप नंबर 5, आणि त्याच्यात काय करतो हे आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून माहिती आहे की नाही. हो, काय करतो, जनरल सोल्युशन त्याचं. हो, आणि हे लिहिलंय, तर याच्यामध्ये कंक्लुजन काय लिहायला पाहिजे आपण, आता काय लिहायला पाहिजे कंक्लुजन, दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर, एक्झॅक्ट आहे ते, आता चेकिंग करण्याची गरज नाही. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ mdx प्लस इथे काय ठेवायचं, y कॉन्स्टंट ठेवायचा आहे. इकडे अशीच लोक घ्यायची आहेत n मधले की ज्यांच्यामध्ये x नको.
dy इज इक्वल टू सी. राईट. वन बाय वन करूया. पहिल्यांदा इंटिग्रेशन हा यम जो आहे तुमच्याकडे पूर्ण यम लिहावा लागेल आपल्याला. सो पूर्ण यम 1/x³ y² प्लस 1/x²y dx. आणि इथे काय आहे, y को ट्रीट करेंगे हम लोग कांस्टेंट. प्लस हे इंटरेस्टिंग आहे, याच्यातले फक्त असे लोक घ्या ज्याच्यामध्ये x नको. इथे x आहे चालणार नाही, इथे पण x आहे चालणार नाही, फक्त 1/y एवढी टर्म येईल. 1/y dy इज इक्वल टू लिहायचे c. आता एका एकाचं इंटिग्रेशन करूयात आपण. इथे एवढा पार्ट बघा, y ला जर कॉन्स्टंट म्हणतोय तर 1/y² हा कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. मग इंटिग्रेशन कोणाचं येईल, 1/x³ चं, बरोबर, dx. प्लस इथे सुद्धा 1/y कॉन्स्टंटच आहे, सो इंटिग्रेशन त्याला बाहेर घ्यायचं, इंटिग्रेशन येईल 1/x² चं dx. आणि इथे तर दिसते आपल्याला 1/y dy आणि इज इक्वल टू c. सिंपल. आता इथे x³ चं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं, हे सुद्धा शिकवलंय मी. परत एकदा सांगणार आहे आता इथं मी की x³ ला वर घ्या आणि मग तो x⁻⁻1. मग तुमचा रूल माहिती आहे सगळ्यांना, +1 करायचे, जे आन्सर येईल ते डिनॉमिनेटरला लिहायचे. -3 + 1. सो x⁻² काय आलं, -2 आलं, अपॉन -2 आन्सर आलं. सो हे जेव्हा आपण नीट सिम्प्लिफाय करणार तेव्हा त्याचा ऍक्च्युअल आन्सर येणार आहे 1/-2x². कळालं काय आलंय, 1/-2x². सो इथे मी लिहिणार 1/y² तर जागेवर आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर काय आहे 1/2x², मायनस साइन आहे त्याला, प्लस 1/y आणि 1/x² पण ह्याच रूलनुसार काय येतं सांगितलंय, -1/x येतं. कसं तर x⁻² आहे तर तो वर घेतला, x⁻2 झाला आणि मग ह्या फॉर्म्युलेनुसार +1 आणि आपण -2 + 1 काय येणार, मग x⁻1 अपॉन -1 म्हणजेच काय येणार आहे, -1/x. ओके, तेच मी इथं डायरेक्ट लिहिले. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत माहिती पाहिजे मित्रांनो तुम्हाला. प्लस 1/y विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे लॉग y आन्सर येणार इज इक्वल टू c. मग हे तुमचं आन्सर झालेलं आहे. तर ओके, सो अजून थोडं सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकतो आपण. सो फायनली आपलं आन्सर जे आहे ते काय लिहू शकतो आपण बघा, -1/2x² y². इथे प्लस मायनस आहे म्हणजे मायनस येईल 1/xy प्लस लॉग y इज इक्वल टू c. किंवा याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, सगळ्यांचे साइन रिव्हर्स करू शकता आणि काय लिहू शकता, मग रिव्हर्स केल्यानंतर इथे प्लस प्लस आणि इथे मायनस, आणि c ने काही फरक पडत नाही. सो मी ते स्टेप आता तेवढे स्टेप लिहित नाही, बस एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट स्टेप काय आहे, थोडंसं आपण स्पीडली करूयात आता इथे. ठीक आहे. स्टेप 1. स्टेप 1 मध्ये आपण फाइंड आउट करत असतो यम आणि एन. सो इथे यम काय आहे, एवढा सगळा पार्ट जो आहे यम आहे. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, मी प्रॉब्लेम स्टार्ट करताना कुठेही याचा टाईप किंवा रोल बद्दल मेन्शन केलेलं नाही. म्हणजे काय की आपल्याला कुठलाही क्वेश्चन एक्झाम पेपर मध्ये आलाय तर त्याची स्टार्टिंग कुठनं करायची आहे, यम आणि एन काय आहे हे शोधण्यापासून, म्हणजे त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये mdx + ndy मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतरचा तो पुढचा भाग आहे की कुठला रूल अप्लाय करायचा आहे. सो यम इज इक्वल टू हा y आहे, याला मल्टिप्लाय करूनच लिहितो मी डायरेक्ट. ठीक आहे, ह्या y ने याला मल्टिप्लाय केलं, काय आलं x² आणि y² आणि हा y³ प्लस 5x हा y आणि हा y² झालं प्लस 2y. राईट. सो ह्याप्रमाणे n सुद्धा लिहिता येईल आपल्याला. n इज इक्वल टू कसं लिहिणार, n बघा या x ने मल्टिप्लाय करायचं, काय मिळेल इथे x³ y², नंतर ह्या x ने इथे x मल्टिप्लाय केला, सो 4x² y प्लस ह्या 2 ला मल्टिप्लाय करायचं 2x. सो अशा पद्धतीने आपल्याला m आणि n दोन्ही पण मिळालेत. सो नेक्स्ट स्टेप जे आहे त्या नेक्स्ट स्टेप मध्ये आपण एक्झॅक्टनेस चेक करत असतो. आणि लक्षात ठेवा कधी कधी काय होणार आहे, असं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळणार नाही करायचे, त्याला कन्व्हर्ट करावं लागेल आपल्याला. कशामध्ये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. लक्षात येते. हा, मग एम एन सगळ्यात महत्वाचे आहेत आपल्याला. मग एक्झॅक्टनेस साठी काय करायचं ते माहिती आहे आपल्याला, ∂m/∂y. चला आता डायरेक्ट लिहूयात आपण. इथे काय आहे, x² कॉन्स्टंट आहे, त्याला ऍज इट इज ठेवूयात. कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, y³ ची. ती काय येते डेरिव्हेटिव्ह y³ ची विथ रिस्पेक्ट टू y 3y² प्लस 5 कॉन्स्टंट आहे,
एक्स सुद्धा कॉन्स्टंटच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर काय येणार 2y, राईट, प्लस इथे मात्र तुमच्याकडे 2 आहे कॉन्स्टंट आणि y ची डेरिव्हेटिव्ह किती येते 1 येते. आता हे सगळं जर व्यवस्थित लिहिलं तर काय आन्सर येणार आहे बघा, इकडे पुढे लिहितो मी, आन्सर येणार आहे 3x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 5 2 जा 10xy प्लस 2. हे तुमचं पहिलं आन्सर झालेलं आहे, बरोबर. कोणाचं? डॅबा एम बाय डॅबा वायचं. आता आपल्याला दुसरं कॅल्क्युलेट करायचं, डॅबा एन बाय डॅबा एक्स. डायरेक्ट करूया, त्याचं काही अडचण नाही. इथे बघा, आता ह्या ठिकाणी वाय स्क्वेअरला काय ट्रीट करायचं रे? कॉन्स्टंट. वाय स्क्वेअरला कॉन्स्टंट ट्रीट करायचं. डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आहे? एक्स क्यूबची. ती काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू 3x स्क्वेअर प्लस 4 कॉन्स्टंट आहे, वाय सुद्धा कॉन्स्टंट. हा 4 कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला, वाय सुद्धा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. का कॉन्स्टंट? कारण इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचं असतं. मग आता 4y लिहिला मी आणि मग डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आहे? एक्स स्क्वेअरची. काय येते ती? 2x, बरोबर, प्लस आणि इथे 2 आहे ॲज इट इज लिहिला, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते. सो फायनली माझं आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार बघा, 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 4 2 जा 8xy प्लस 2. सेम आहे का? नाही. ही दोन्ही जे काय आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम आहे, तर 10 आणि ते 8 आहे, सो डिफरंट आहे. मग आपण कंक्लुजन लिहायचं. कंक्लुजन काय आहे? दॅट इम्प्लाइज डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. करेक्ट. इक्वल नाही, आणि जर हे इक्वल नसेल तर त्याचा मिनिंग काय झाला? दॅट इम्प्लाइज गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट, राईट. सो नॉन एक्झॅक्ट आहे. मग पुढची स्टेप, जर हे नॉन एक्झॅक्ट असेल तर तुम्हाला काय करायला लागतं? तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायला लागतो. पण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करताना अगोदर नेचर बघायचे डिफरन्शियल इक्वेशनचं, ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे ते लिहावं लागतं. सो आपण एक गोष्ट सांगू शकतो क्लिअरली. आता काय क्लिअर हे तुम्हालाच माहित, बरोबर ना? क्लिअरली गिव्हन डीई इज इन द फॉर्म, कुठल्या फॉर्म मध्ये आहे? f1 xy आणि याच्यातनं काय कॉमन निघतोय? y dx प्लस अजून एक फंक्शन f2 xy. याच्यातनं आता काय कॉमन निघायला पाहिजे? x कॉमन निघायला पाहिजे, dy इज इक्वल टू 0. आहे का नाही तेवढं चेक करूयात. इथं y dx पाहिजे, इथं आहे का y dx? आहे काहीतरी फंक्शन इकडे. इथे पाहिजे x dy, इथं काय आहे? x dy. यस, डन. सो त्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि मग त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतो हे आपल्याला माहिती आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर येतो 1 mx मायनस ny. डू रिमेंबर गाईज की आपल्याकडे PYQs काय आलेत, कुठले आहेत स्पेसिफिकली, ते महत्वाचं नाही या इनसेमसाठी. लक्षात ठेवा, M1 मध्ये मी सांगितलं PYQ, पण M2 मध्ये मात्र तसं होत नाही. M2 मध्ये स्पेसिफिकली इनसेमसाठी पॅटर्न महत्वाचा आहे, त्यात ते टाइप्स महत्वाचे, कारण क्वेश्चन्स व्हॅरी होत राहतात खूप जास्त, त्याचं रिपिटेशन ऑलमोस्ट नसतं, पण पॅटर्न मात्र तेच तेच येत राहतात. ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला कळालं इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायला लागेल आपल्याला. सो मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करताना काय करूया? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1 पूर्ण एम लिहायचा आहे बघा, हा पूर्ण एम लिहूयात आपण. आता दुसरा एक शॉर्टकट आहे की आपल्याला माहिती आहे इथे एम एक्स आहे की नाही, मग एक्सने मल्टिप्लाय करूयात. मग एक्सने घेतानाच मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालेल, बरोबर ना? डायरेक्ट बघा इथे एक्स आहे की नाही, हे एक्सने डायरेक्ट यांना मनातल्या मनात मल्टिप्लाय करायचं, इकडे लिहिताना डायरेक्ट लिहून टाकायचं. म्हणजे काय ना बघा, एक्सने मल्टिप्लाय करायचं, काय ना एक्स क्यूब वाय क्यूब प्लस 5xy स्क्वेअर. आता एक्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होणार, प्लस इथे काय होणार सांगा 2, आणि इथे काय एक्सने मल्टिप्लाय करायला सांगितले ह्या रूलनुसार, बरोबर, मायनस. ठीक आहे. आता इथे कशाने मल्टिप्लाय करायचं? एन ला मल्टिप्लाय करायचं वायने, डायरेक्ट वायने मल्टिप्लाय करूया. आणि साइन इथे बघा सगळीकडे प्लस आहे, पण इथे मध्ये साइन काय? मायनस. म्हणजे आपण जेव्हा इकडे लिहू तेव्हा सगळ्यांचे साइन काय होणार आहे? मायनस मायनस होणार, सिंपल. सो इथे एक्स क्यूब आहे, आपण मल्टिप्लाय कशाने करतोय? वायने, म्हणजे वाय मध्ये ऍडिशन होईल. सो एक्स क्यूब वाय क्यूब आलं, प्लस लिहिणार का प्लस? नाही, कारण इथे मायनस आहे, मायनस लिहिणार. सो 4x काय इथे स्क्वेअर वाय, हा एक वाय लिहिला, पण ह्या वायने मल्टिप्लाय करणारच आहे त्याला, म्हणजे वाय स्क्वेअर येणार, मायनस 2xy, बरोबर. हे असं आपण आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. सिम्प्लिफाय करूयात याला.
ऑब्झर्व केला असेल तर गोष्टी लक्षात आल्या असतील की इथे एक्स क्यूब वाय क्यूब आहे, एक्स क्यूब वाय क्यूब आहे, इथं 2xy आहे प्लस इथं -2xy कॅन्सल झालं, इथं 5x² y² आहे, इथं -4x² y² आहे, म्हणजे 5 - 4 असं होणार. आणि जेव्हा असं होणार तेव्हा आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार सांगा? इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन येणार, 5 - 4 म्हणजे फक्त 1 आला, म्हणजे काय येणार? x² y². सो हा आहे आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर, राईट. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर सुद्धा मिळाला आपल्याला. सो नेक्स्ट स्टेप करायची, स्टेप नंबर 4, ज्याच्यामध्ये काय लिहायचं असतं आपल्याला? इंटिग्रेटिंग फॅक्टर इनटू गिवन डिफरन्शियल इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. ओके, आता इथे सुद्धा शॉर्टकट टाकू शकता, पण तरी पण लिहिणार मी सगळं व्यवस्थित. काय आहे स्टेप? काय आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे? 1 अपॉन x² y², आणि मग लिहायचंय पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन. पण मित्रांनो, हे असं लिहायच्या ऐवजी हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे त्याला आपण असं लिहिलंय ना मॉडिफाय करून, हा पार्ट लिहूयात, त्याचा पुढे जास्त बेनिफिट होणार आहे आपल्याला. सो x² y³ प्लस 5x y² प्लस 2y dx प्लस n, हा n एवढा. ओके, हे आहे n. सो x³ y² प्लस 4x² y इज इक्वल टू 0. आता शिकवलंय की ह्या टर्मने याला 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 सगळ्यांना थ्रोट डिवाइड करायचंय. सो करूयात आपण. x² y³ अपॉन x² y². लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल सर किती वेळा तुम्ही ते सांगताय, तुमचं आन्सर करेक्ट येणार आहे की नाही ह्या छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन्स मध्ये ठरणार आहे. हे एवढे पण सोपे नाही, किचकट कॅल्क्युलेशन्स आहेत, थोडंसं इकडे तिकडे झालं तर चुकणार आहे आपलं. सो प्रॅक्टिस महत्वाची. माझ्याबरोबर सायमल्टेनियसली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं लेक्चर करता करता. प्लस 5xy² अपॉन x² y² प्लस 2y अपॉन x² y² dx प्लस इथे बघूयात आता x³ y² अपॉन x² y² प्लस 4x² y अपॉन x² y². ठीक आहे, प्लस 2x अपॉन x² y². ठीक आहे, इथे येणार dy इज इक्वल टू 0. कॅन्सल जर करायचं असेल आपल्याला तर ते कसं कॅन्सल करणार आपण? ह्या स्क्वेअरला x² गेला, इथे y² आहे तर ह्या वरच्या पॉवरला कट करेल, त्याच्यानंतर इथे x आहे हा ह्या स्क्वेअरला कट करेल, y² कट, y आहे ह्या स्क्वेअरला कट करेल, इथे बघा x² आहे ह्या क्यूबच्या क्यूबला कट करेल, फक्त x राहील, इथे y² आहे, इथे y² आहे, इथे x² ला कट करेल, ह्या y आहे ह्या स्क्वेअरला कट करेल, इथे x आहे ह्या स्क्वेअरला कट करेल. एवढे सगळे कटकट, एवढी सगळी कटकट केल्यानंतर फायनली आन्सर काय येते बघूयात. इथे फक्त y राहतोय वर, लक्षात घ्या, फक्त y. काय राहिलाय? फक्त y राहिलाय, y प्लस 5 राहिलाय. नीट ऑब्झर्व करा, इथे x हे पॉवर गेलेली आहे म्हणजे कट झाले. सो x आला डिनॉमिनेटरला, y² तर कटच झालाय. सो 5 अपॉन x प्लस इथे 2 आहे x² आणि एक y राहतो. हे तुमच्यावर खूप जास्त पर्सनल आहे, ही गोष्ट खूप जास्त स्पेसिफिक आहे की काय म्हणूयात त्याला आपण, रिलेटिव्ह आहे, की तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करता, इट इज टोटली अप टू यू. तुमच्यावर डिपेंड आहे, किती केअरफुली करताय त्यानुसार ते आन्सर करेक्ट येणार. सो इथे काय येणार बघा, x येईल फक्त x प्लस 4 येणार, त्याच्यानंतर 4 अपॉन काय येणार आहे, y येणार, प्लस इथे 2 आहे अपॉन इथे बघितलं तर x राहणार आहे 1 आणि y² आणि हे dy इज इक्वल टू 0. ओके, आता हे एवढ्या पार्टला m म्हणायचं, याला n म्हणायचं आणि बिंदास लिहून टाकायचं काय. सो दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे जर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे असं आपण म्हणतो, तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेप नंबर 5 मध्ये जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. जनरल सोल्युशन आता इतक्या वेळा प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे आपल्याला आता फॉर्म्युला लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचंय इंटिग्रेशन ऑफ m बाय कीपिंग y कॉन्स्टंट. हा m लिहूयात, m दिसतोय एवढा पूर्ण m लिहायचा आहे.
काय आहे तो y प्लस 5 बाय x प्लस 2 बाय x स्क्वेअर y dx बरोबर. आणि आता याच्यातल्या अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये x नाही. मग याच्यामध्ये x आहे ही नाही चालणार, याच्यामध्ये x आहे नाही चालणार, कोण राहिलं 4/y. सो प्लस इंटिग्रेशन 4/y dy इज इक्वल टू c लिहायचंय. ठीक आहे, इज इक्वल टू c. आता y कॉन्स्टंट ट्रीट केलाय, सो y आहे, मी शिकवलंय की इंटिग्रेशन घेताय तर इथे जर कॉन्स्टंट असेल तर त्याला हा व्हेरिएबल जोडून द्या, म्हणजे dx आहे तर काय येणार समजा x येणार, प्लस इथे बघा 5 कॉन्स्टंट ऍज इट इज आहे, 1/x इंटिग्रेशन काय येतं लॉग x प्लस इथे बघा 2/y तर कॉन्स्टंट आहे, 2/y कॉन्स्टंट आहे, 1/x स्क्वेअरचं इंटिग्रेशन शिकवलंय मायनस 1/x येतं, ते काय येतं मायनस 1/x. आणि इकडे 4 ऍज इट इज राहणार आणि इंटिग्रेशन ऑफ 1/y विथ रिस्पेक्ट टू y काय येणार लॉग ऑफ y इज इक्वल टू c. म्हणजे हे थोडंसं रिअरेंज करायचं आलं तर चांगलीच गोष्ट आहे. इथे लॉगची टर्म आहे, इथे लॉगची टर्म आहे, लॉगची त्यांना एकत्र घेऊ शकतो आपण. सो इकडे लिहूयात आपण yx म्हणजेच xy, इथे बघा प्लस मायनस मायनस, सो 2/xy राईट, प्लस हा लॉग x5 जो आहे याला इकडे वर नेला आपण तर तो एक्सपोनेंट होऊन जाणार x चा, म्हणजे काय येणार लॉग ऑफ x⁵5 प्लस इथे काय येणार आहे लॉग ऑफ y⁴ इज इक्वल टू c. लक्षात ठेवा एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे, इट विल गिव्ह यू फुल क्रेडिट, फुल मार्क्स मिळणार आहे तिथपर्यंत केलं तरी. सो xy मायनस 2/xy, आणि इथे महत्वाचं आहे की याचं आपल्याला लॉगच्या रूलनुसार काय करता येईल, इथे लॉगची ऍडिशन आहे म्हणजे आपण काय करणार लॉग ऑफ ह्या दोघांचा प्रॉडक्ट जे काय आहे ते. सो x⁵5 y⁴ इज इक्वल टू c, and this is your general solution. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. तर मित्रांनो हा आपण अगदी रॅपिड फायर मध्ये करणार होतो, एकदम फास्ट करायचा आहे, काही गोष्टी ज्या आहेत ते शॉर्टकट मध्ये लिहायच्यात आणि तुम्ही माझ्याबरोबर करणं एक्सपेक्टेड आहे. हा प्रॉब्लेम स्टार्ट केलाय मी तर तुम्ही माझ्याबरोबर त्याच वेळी लगेच पेन पेपर घेऊन करणं एक्सपेक्टेड आहे. लगेच कळेल आपल्याला आपण किती पाण्यात आहोत. ठीक आहे, स्टेप नंबर 1. यम, आता ह्या y ने मल्टिप्लाय करून घेऊन मगच m लिहायचं आहे. सो x² y स्क्वेअर आहे हा y काय झाला क्यूब, प्लस x हा y आणि हा y काय झाला y² प्लस 1 × y m झाला n इज इक्वल टू ह्या x ने मल्टिप्लाय करायचं काय येणार x³ y² मायनस x × x² y प्लस x. सेकंड स्टेप मध्ये आपण लगेच चेक करत असतो एक्झॅक्टनेस. आणि एक्झॅक्टनेस चेक करायचा म्हणजे नक्की काय चेक करायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह चेक करायचे कोणाची m चे विथ रिस्पेक्ट टू y. आता इथेच बघून सांगा मला, इथे x² ला कॉन्स्टंट ट्रीट करतो, सो x² ॲज इट इज आणि y³ ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ती येणार आहे 3y², करेक्ट, प्लस x परत कॉन्स्टंट ठेवायचा आहे विथ रिस्पेक्ट टू y करतोय म्हणजे y² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y आणि इथे फायनली y ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. सो हे जेव्हा समअप करू तेव्हा आन्सर येईल आपलं 3x² y² प्लस 2xy प्लस 1 बरोबर. ही आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाची m ची विथ रिस्पेक्ट टू काय विथ रिस्पेक्ट टू y. हे झालं. आता लगेच विथ रिस्पेक्ट टू आय मीन n विथ रिस्पेक्ट टू x करायचं. त्याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर हा n आहे याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह याची विथ रिस्पेक्ट टू x, मग y² आहे तो कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला, x³ ची डेरिव्हेटिव्ह काय ना 3x² मायनस y ला कॉन्स्टंट ट्रीट करा, मायनस y हा कॉन्स्टंट आहे, x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x आणि शेवटला x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येते. सो ∂m/x सॉरी इथे n पाहिजे, ∂m/x इज इक्वल टू 3x² y² मायनस 2xy प्लस 1. एक ऑब्झर्व केलं का इथे 3x² y² प्लस 2xy इथे मायनस 2xy म्हणून डिफरन्स आहे, म्हणून ते इक्वल नाही. इतक्या मायक्रो लेवलला तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तुम्ही आनंदाच्या भरात जर इकडे कुठे प्लस केलं तर तुमचं पूर्ण क्वेश्चनचं आन्सर चुकणार आहे, कारण तुम्ही वेगळ्या दिशेने जाणार. आता इथे ऍक्च्युअली काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे सांगा मला, इथं लिहिणं एक्सपेक्टेड काय आहे
इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. देअरफॉर डॅ बाय एम बाय डॅ बाय वाय इज नॉट इक्वल टू डॅ बाय एन बाय डॅ बाय एक्स. आता हा मुद्दा लक्षात आला की इथं जर मायनसच्या ऐवजी एखाद्याने चुकून प्लस इकडे कुठेतरी लिहिलं असेल तर इक्वल होऊन जाईल. तो डायरेक्ट लिहिणं इक्वल आणि तो लिहिणं एक्झॅक्ट. टोटल रॉंग आन्सर. ठीक आहे. सो मग आपण इथे लिहिणं सो दॅट इम्प्लाइज द गिवन DE इज नॉन एक्झॅक्ट. ठीक आहे, नॉन एक्झॅक्ट आहे ते. मग त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा ऑब्झर्व करतो. आता माहिती आहे आपल्याला, ते मी लिहित नाही की कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे ते क्लिअर आहे आपल्याला. पण डायरेक्ट आपण आता याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहिणार डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर. लक्षात ठेवा रूल 2 यूज करतोय, त्याचा फॉर्मॅट सुद्धा पार्ट आहे आपला 1/mx - ny. मग अशी केलं त्याप्रमाणेच करूयात. जरा शॉर्टकट टाकावाच लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय रॅपिडली होणार नाही. सो आता इथे जर पाहिलं तुम्ही तर यम जो आहे तो ऍज इट इज लिहायचा आहे, बरोबर आहे. पण इथे कशाने मल्टिप्लाय करायचं, एक्स ने. म्हणून मी काय करतो, तुम्ही एक्झाम मध्ये प्रॉपरली लिहिणार आहात मित्रांनो, कन्फ्युजन करून घेऊ नका. थोडंसं रॅपिडली लिहायला पाहिजे कारण नंबर ऑफ क्वेश्चन जास्त झाले पाहिजेत आपले. सो एक्स आहे, एक्स ने मल्टिप्लाय करूयात ह्या यमला आणि ते इथे लिहूयात. सो एक्स ने मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवा काय आलं मग, एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब वाय क्यूब प्लस इथे सुद्धा एक्स ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. इथे पण एक्स ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स वाय. आता पुढच्या सगळ्या टर्म्स नीट बघा, इथे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे, म्हणजे इथे जेव्हा आपण ह्या मायनसने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्या साइन इथे मायनस येईल, मग प्लस आणि मग मायनस, मग वाय ने मल्टिप्लाय करायचं. सो इथे काय आलं बघा, एक्स क्यूब वाय क्यूब. आता मी सांगितलंय साइन रिव्हर्स करायची, इथे काय लिहायला लागेल प्लस आणि कशाने मल्टिप्लाय करायचं, वाय ने. सो काय येणार एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि परत इथे प्लस आहे म्हणजे काय मायनस आणि कशाने मल्टिप्लाय करायचं, वाय ने. सो असं आन्सर येणार आहे माझं. आता मला चेक करायचं की काय काय गोष्टी कॅन्सल होणार आहेत. सो इथे एक्स क्यूब वाय क्यूब आणि इथे मायनस एक्स क्यूब वाय क्यूब कॅन्सल. इथे एक्स वाय आणि इथे मायनस एक्स वाय कॅन्सल. इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि दोघांच्या मध्ये ऍडिशनचं साइन दिसतंय मला. म्हणजे याचा अर्थ माझं इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतोय बघा, 1/x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. बट मला माहिती आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर ऍक्च्युअली मी असा लिहितच नाही. कोणाला इग्नोर करतो मी, कॉन्स्टंट जो आहे इथला त्याला इग्नोर करतो. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये मायनस साइन -1 होतं ते पण इग्नोर केलं होतं आपण. ठीक आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1/x स्क्वेअर वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर इथं मिळालेला आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालाय. त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन करायचे. आता अगदी तोंडपट झालं आपलं. स्टेप नंबर 4 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. कशाने मल्टिप्लाय करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचे. कोणाला, तुमच्याकडे असणाऱ्या डिफरन्शियल इक्वेशनला, जे की स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचे. ह्या साईडला मल्टिप्लाय करू, पलीकडे काही केलं तरी काहीच होणार नाही, झिरोच राहील. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो लिहितो मी इकडे 1/x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इथे मला लिहायचे यम dx. यम काय आहे, हा पूर्ण यम. सो एक्स स्क्वेअर वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय dx प्लस n एक्स क्यूब वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स dy इज इक्वल टू 0. राइट. चलो अभी इसको सॉल्व करते हैं. प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. सो एक्स स्क्वेअर वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय अपॉन dx प्लस ठीक आहे. आता इथे dx करूयात आपण, सॉरी dy. सो याला डिवाइड तर करायलाच लागेल. काही गोष्टी कट होणार आहेत, त्या कट करायच्यात. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेला, इथे हा वाय स्क्वेअर ह्या क्यूबला कट करल, इथे एक्स आहे हा स्क्वेअरला कट करल, वाय स्क्वेअर कॅन्सल. ओके. आता मित्रांनो एक आयडिया सांगतो तुम्हाला मी. काय होणार की बऱ्याच वेळा असं कॅन्सल केलं आणि परत लिहायचं म्हटलं गोंधळ होणार. जी टर्म कॅन्सल कराल ती लगेच लिहून घ्या इथे. म्हणजे उदाहरणार्थ एक्स स्क्वेअर कॅन्सल,
वाय क्यूबचा जो क्यूब आहे तो उडाला वाय स्क्वेअर मुळे, म्हणजे फक्त काय राहिले वाय, लगेच लिहून घ्यायचं इकडे. प्लस आता इथे बघा एक्सला एक्स स्क्वेअर गेला, म्हणजे खाली काय डिनॉमिनेटरला काय राहिलं, एक्स राहिला फॉर शुअर, 1/x लगेच लिहायचं आहे. प्लस त्याप्रमाणे इथं पण काय कॅन्सल होईल बघा, इथे वाय आहे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, लगेच लिहून टाका 1/x² वाय असं आलं, म्हणजे हा dx झाला. प्लस आता इथे बघा एक्स स्क्वेअर आहे हा क्यूब कट होईल, म्हणजे मी काय लिहिणं अपेक्षित आहे, लगेच एक्स लिहिणं अपेक्षित आहे. इथे एक्स स्क्वेअरला सॉरी वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर गेला, म्हणजे फक्त एक्स राहिला. इथं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेला, सो इथे वायला हा वाय चा स्क्वेअर गेला, म्हणजे काय राहिलं 1/y. प्लस इथे एक्स स्क्वेअरला हा स्क्वेअर गेला, सो 1/xy² dy इज इक्वल टू 0. राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि हे जे आहे हे कशात 100% काय आहे, दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हा एवढा पार्ट याला एम बोलायचं, एवढा पार्ट याला एन बोलायचं. नेक्स्ट स्टेप जी आहे ती जनरल सोल्युशनची असते. सो स्टेप नंबर 5 जनरल सोल्युशन. इंटिग्रेशन घेतो आपण. कोणाचं इंटिग्रेशन घेतो आपण? इंटिग्रेशन घेणार आहे एमचं सगळ्या टर्मचं, आणि वाय ला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. ओके, वाय ला कॉन्स्टंट ट्रीट केलं, पूर्ण एम लिहिला dx प्लस इंटिग्रेशन लिहायचं आता ह्या सेकंडचं एन मधलं ज्याच्यात एक्स नाही, इथे एक्स आहे चालणार नाही, ही पण एक्स चालणार नाही, एवढंच राहिलं. सो काय लिहिलं -1/y dy इज इक्वल टू सी. बघा इथे y कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ y ऍज इट इज राहील, आणि त्याला मल्टिप्लाय काय होणार, फक्त dx इंटिग्रेशन x येतं म्हणून x, प्लस 1/x इंटिग्रेशन येतं log x, प्लस 1/y तर कॉन्स्टंट ऍज इट इज, आणि 1/x² इंटिग्रेशन येतं -1/x. हे झालंय आपलं, 10 वेळा केलं आपण. इथे बघा इथे प्लसच्या ऐवजी लिहावं लागेल मायनस, आणि 1/y चं इंटिग्रेशन काय येतं log y इज इक्वल टू सी. जेवढं पॉसिबल असेल तेवढे कंबाईन करूया, टर्म व्यवस्थित रिअरेंज करूया. एक्स वाय इथे बघा प्लस हे मायनस आहे, मायनस 1/xy प्लस log x मायनस log y इज इक्वल टू सी. सो xy मायनस 1/xy प्लस काय येणार आहे लॉग ऑफ, आपल्याला रूल माहिती आहे. ओके, जर दोन लॉगची जर सबट्रॅक्शन दिसत असेल तर लॉग कोणाचा घ्यायचा आहे, त्या दोन जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या डिव्हिजनचा लॉग घ्यायचा, असा तो रूल आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका, तुम्हाला माहित आहे हे सगळं. दिस इज जनरल सोल्युशन. ठीक आहे, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे.